जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय भोग भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान। तुमची थोडीच बेसूर झाली, तिने मला बेसूर केलं। जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत भल्याग्रस्त तुझ्या जीवनामध्ये जे दुःखाचे प्रसंग येत आहे याला एकमेव कारण तुझं आत्ताच कर्म नाही। तू मागच्या जन्मामध्ये जे काही बरं वाईट कर्म केलंय त्या कर्माचं नाव आहे संचित। अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही। भोगतो न घडे संचिता वाचोनी। कर्म हे अट्टाळ आहे, प्रत्येकाला ते भोगावंच लागणार आहे। मग गरीब असो का श्रीमंत असो, लहान असो का मोठा असो, स्त्री असो का पुरुष असो, शिपाई असो का पुढारी असो, नव्हे नव्हे समाजाला उपदेश करणारा कीर्तनकार महाराज का असेना, अरे त्याही महाराजाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागणार आहे। मग तो गोविंद महाराज असो अथवा दुसरा कोणीही असो। विठ्ठल तुका म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्मादिका, पहा कृष्णाचे वैभव बंदी शाळेत वासुदेव। कर्म हे देवाच्या बापालाही चुकलेलं नाही, प्रत्येकाला ते भोगावंच लागणार आहे। नाथ महाराज हरिपाठात सांगतात केले कर्म झाले त्याची कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती। कर्म हे अट्टाळ आहे। माऊली वर्णन करतात आगा कर्मे जे उरावे तिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे द्याय का। झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे केले जाणी जे पूर्वजन्मीचे। कर्म हे अटळ आहे, प्रत्येकाला ते भोगावंच लागणार आहे। अरे तुमचं आमचं सोडा, माऊली एका अभंगामध्ये मोठमोठ्यांची दिवाळी जाहीर करतायत। माऊली म्हणता हे मूर्ख मनुष्य, हे गव्हारा, तू तुझ्या जीवनामध्ये करू नये ते केलंय, खाऊ नये ते खाल्लंय, पिऊ नये ते पिलाय, जाऊ नये तेथे गेलाय, म्हणून काय तुझ्या पापाचं फळ तुला चुकणार आहे? अरे तुझ्या पापाचं फळ तुला इथेच भोगावं लागणार आहे। एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, इथेच कर इथेच भर, लपसील कोठवर
पंच पद आहे. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, इथेच कर इथेच भर, लपसील कोठवर वेड्या, लपसील कोठवर. अरे तुझ्या पापाचं प्रायचित्त तुला इथेच भोगावं लागणार आहे. पापाचं फळ आहे दुःख आणि पुण्याचं फळ आहे सुख. पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, हे तुम्हालाही कळतं आणि मलाही कळतं. कळतं की नाही? कळतं. अरे कळून सुद्धा माणसं जीवनामध्ये पुण्य करत नाही, पाप करणं सोडत नाही. माऊली म्हणताय, हे मूर्ख मनुष्या, हे गौहारा, तुझ्या पापाचं फळ तुला इथेच भोगावं लागणार. गोड अभंग आहे. परेसी गौहारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्र नयन. फार मोठा अभंग आहे. एकच प्रमाण म्हणतो, कर्मे दशरथे वियोगे मेला, दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला सीता देवी.